सुप्रभात मित्रांनो, वेलकम टू अनदर डे. आजच्या आयटनरीकडे वळण्या अगोदर मला माझ्या मनातली जी गोष्ट आहे ती बोलणं फार महत्त्वाचं वाटतं. तर मी या गावाच्या प्रेमात पडलोय आणि इथून काही मला हे गाव सुटेनासं झालंय. तर सकाळी 6 वाजता उठलो होतो. थोडासा गावात फेरफटका वगैरे मारला, अंघोळ वगैरे केली. ब्रेकफास्टसुद्धा झालेला आहे. फक्त गाडी लोड करायची राहिली आहे आणि वर्दी घालायची राहिली आहे. मग इथून आपण निघायला तयार आहोत. तर मला असं वाटतं की हे जे काही व्ह्यू पॉइंट झामता रेसिडेन्सी आहे, ही खरंच तुम्ही एकदा अनुभवण्यासारखी आहे. इथलं जेवण ट्राय करा, मस्ट ट्राय. म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्रातून येतो आपल्याला मनासारखं जेवण भेटत नाही. पण इथे जर तुम्ही त्यांना सांगितलं, की माझी ही रिक्वायरमेंट आहे आणि मला असं-असं बनवून द्या, तर ते नक्कीच ती रिक्वायरमेंट फुलफिल करतात. ॲक्चुअली मी बऱ्याच ठिकाणी बोललो, पण माझी रिक्वायरमेंट काही फुलफिल झाली नाही. पण इथे फुलफिल झाली आणि हे जे डोलमाताई आहेत आणि टॅक्सी सर आहेत इथे, तर ते जे काही म्हणजे हसबंड वाईफ जे काही तुम्हाला ट्रीट करतील ना, म्हणजे डायरेक्ट चुम्मा विषय होऊन जातो तुमचा. एनिवेज आजच्या आयटनरीबद्दल बोलतो. आजची आयटनरी आहे पँगॉन्ग लेक टू हानले. 150 किलोमीटरचा प्रवास आहे. गुगल मॅपच्या अनुषंगाने 6 ते 7 तास दाखवतात. मला असं वाटतं 8 ते 9 तास आम्हाला जायला होतील. सकाळचे 8:30 वाजलेत आणि बघूयात 5-6 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. चलो सर, जुले जुले. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो निघता आणि पँगॉन्गवरून निघालेलो आहोत. पाहूयात हानलेला जायला किती वेळ दाखवतोय. गुगल मॅपच्या अनुषंगाने तर मी सांगितल्याप्रमाणे 6 तास आहेत, पण आता आपल्याला बघायचं आहे किती तास लागतील. एनिवेज हे बघा, हा सुंदर असा व्ह्यू जो सकाळी सकाळी आपल्या जगण्याची मजा द्विगुणित करतोय. आपल्या राईडची तर मजा द्विगुणित होतीच आहे हे सर्व व्ह्यू पाहता पाहता राईड करताना, पण एक जो सकाळचा जो फ्रेशनेस असतो तो या वातावरणामुळे द्विगुणित होऊन जातो. आय नो मित्रांनो, तुम्हाला खूप ऊन वाटत असेल. आहे ऊन, पण थंडी त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. गाडी चालवतो ना तर थंडी जाणवते. आतमध्ये थर्मल आहे, त्याच्यावरती टी शर्ट आहे, त्याच्यावरती फ्लीसचं स्वेटर आहे आणि त्याच्यानंतरून वरती रायडिंग जॅकेट आहे, तरीसुद्धा थंडी जाणवते. आणि हे जे काही रायडिंग ग्लोव्ज घातलेत हे तर म्हणजे सेफ्टीच्या पर्पजने आहेत, पण हे थंडीला कंट्रोल नाही करू शकत आहे. मला पुढे गाडी थांबवून पुन्हा एकदा आपले थंडीचे ग्लोव्ज घालावे लागतील. ओ शेट. त्यामुळे आता पुढे थांबतो कुठेतरी आणि थंडीचे ग्लोव्ज घालून घेतो, कारण नमनेस फील व्हायला लागली हो. निघून अजून 2 किलोमीटरसुद्धा नाही आलो, पण माईट बी पँगॉन्ग लेक बाजूलाच असल्यामुळे हे आपल्याला थंडी हवा जाणवणं साहजिक आहे. ग्लोव्ज घालायचे का तुम्ही? हा, तुम्ही नाही घालत का? घाला घाला. हा चला. नक्की लागतोय, पण दम कुठं लागतोय? नाही लागत आहे. नाही, आता गाडी हे केली ना, ओढताना केली ना. चला, ग्लोव्ज वगैरे घालून झालेले आहेत. आता मला असं वाटतं वी आर रेडी टू मूव्ह. आपण डायरेक्ट मारू शकतो इतपत आपण रेडी झालेलो आहोत. चला. ये देखो वो बंजर ज़मीन जहाँ पर दूर दूर तक कोई नहीं दिखाई दे रहा है, सिर्फ हम दो और हमारी ये 2 गाडियाँ. पुन्हा एकदा दगडांची कुंपणं सुरू झालेली आहेत. ही आपल्या पँगॉन्ग लेकच्या ज्या गाव आहे मिराक, तिथेसुद्धा अशीच कुंपणं होती, पण तिथे मी मोटोलॉग करत नव्हतो म्हणून ती दाखवली नाही. पण आता मिराकपासून आपण जवळपास 10 किलोमीटर पुढे आलो आहे चुलसुल गावामध्ये, आणि या चुलसुल गावामध्ये सुद्धा अशीच कुंपणं आहेत. म्हणजे साधारणतः या लडाख रिजनमध्ये जी काही गावं आहेत तिकडे साधारणतः अशीच कुंपणं असावीत. काल रात्रीचा जो आपला व्ह्यू पॉईंट झामता रेसिडेन्सीचा स्टे होता ना, म्हणजे अनफॉर्गेटेबल. मला पुन्हा म्हणजे जर इथे यायचं असेल पँगॉन्ग लेकच्या इथे तर मला नक्की आवडेल. ॲक्च्युली म्हणजे बघा ना, आता आम्ही लडाखमध्ये एवढं काही एक्सप्लोअर करतो आहे ना, तर परत येईल की नाही हे सांगता येत नाही. म्हणजे लगेच नाही म्हणता येणार, पण 5-10 वर्षांनी काय डेव्हलपमेंट वगैरे हे ते सगळं बघण्यासाठी आलो तर येईल. पण जर मला पँगॉन्ग लेकला कोणी विचारणा केली की पँगॉन्ग लेकला जायचं आहे आणि खास करून झामता रेसिडेन्सीला, तर मला वाटतं की मी पुन्हा येईल तिथे. खूप सुंदर म्हणजे त्यांचं वागणूक. इवन हुंडरचे जे आपले दाई होते ते दाईसुद्धा म्हणजे काय बोलू यार, म्हणजे काय प्रेमाने ट्रीट केलं त्यांनी. अजिबात कुठल्याही प्रकारची
हे नाही, त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांनी अशी वेगळी ट्रीटमेंट दिली नाही. अगदी होम अवे फ्रॉम होम दोन्ही होमस्टेला, हुंडरमध्ये सुद्धा, पँगॉन्ग लेकला सुद्धा. लद्दाख आए और आपको वो थ्रिल नहीं मिला तो फिर आप क्या ही लद्दाख आए, है ना. ये बात कही है मुस्तफ़ा भाई ने. अभी जो हम लोग ब्रेकफास्ट कर रहे थे तब हम ऐसी बात कर रहे थे कि मुस्तफ़ा भाई रास्ता कैसा है एंड ऑल. तो मुस्तफ़ा भाई बोले यार आप बाइक लेके आए हो, वो भी एडवेंचर बाइक, और अगर आपने लद्दाख आके थ्रिल एक्सपीरियंस नहीं किया तो फिर आपने क्या ही लद्दाख किया. तो कल से तो ऐसा लग रहा है की जर्नी स्टार्ट हो गई है करके, थ्रिल ॲडव्हेंचर वाली. पर मज़ा तो आ रहा आहे. चुलसुल गावापासून आपण राईड घेतला, हे या समोरच्या क्यूट लिटल प्रिन्सेसला हॅलो करत करत. तेव्हापासून आत्ता जवळपास 2-3 किलोमीटर पुढे आलो आहे. आणि असाच हा काहीसा रस्ता आहे जो आपल्याला फुल ऑफ थ्रिल देतो आहे. थँक्यू सर, थँक्यू. सो येस, हा बहुतेक तलाव असणार आणि या तलावामुळे इथले पाणी सुकलं असेल तर आता इथे रस्ता बनला असणार. ये बात, ये क्या कर रहे बैंड के. ओके, रास्ता ढूंढ रहे. ओके ओके, जाने दो जाने दो. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. हां हां, थँक्यू सर. ओके. गलती कर दी है, गलती कर दी है, गलती कर दी है आशीष भाई, तुम गलती कर दिए. अब जल्दी से बाहर पड़ने का रास्ता ढूंढो. ओके, बच गए बच गए. इस रास्ते पे जो राइड कर रहा हूँ ना, थ्रिल छोड़ो, डर छोड़ो, डेंजरनेस छोड़ो, जो मज़ा है ना वो मतलब मैं बयां नहीं कर सकता. मैं पूरे रास्ते में गाने गाते आ रहा हूँ. मतलब क्या बोलते हैं, वो डर की तो बात ही ख़त्म है, वो भी बिना माउंटेन ड्यू. माउंटेन ड्यू वालों प्रमोशन कर दिया, पैसा भेज दो. ये कैसा गाड़ी चलाने का रे है. हाँ, खाली अंशुमन पूछेगा तो कैसा चलेगा. अवॉइड अंशुमन बोलने का. अरे 4 व्हीलर मतलब मत डालो, हमारे कंट्रोल में गाड़ियाँ नहीं है. हम आके ठोक देंगे. ओ ओ ओ ओ ओ. अरे यार, ये 4 व्हीलर वाले जब आगे चले जाते हैं ना तो धुआं उड़ जाता है, कुछ दिख नहीं पाता. फिर रास्ते में कितने पत्थर है, कौन से गियर पे चलानी है यार. ये गुजरात वाले को अलग से चुल मची है यार, गाड़ी आगे आगे भगाने की. बंदा 4 व्हीलर में बैठा है एंड कलेंड. अब ये देखो, ये लद्दाख वाले भाई किसी ने सच कहा है यार, व्हेन यू क्लाइंब अ लॉन्ग वे you get a good road but you get a good road only for a 100 मीटर. नहीं, काम चल रहा है यार, काम चल रहा है. आने वाली पीढ़ी के लिए ये अच्छा है, काम चल रहा है. अच्छा, यहाँ से रास्ता नहीं बनाया आपने हैं? फिर वो तेरी बहन की
लग गई वो है। चलो खड़े हो जाते हैं। ये बात भगोगे क्या भाई? ये चलो मेरी लाल परी। ओए बहुत भाग ली भाई, बल करने लग गई थी। ओए चलो मेरी लाल परी। ओए बिना कंट्रोल के चल ले यार, चल 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 चल। चल ले यार। चल 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 चल। ये बात निकल जाएगी तो निकल जाएगी। हाँ चल ले चल ले। आता मी जे करत होतो ना मित्रांनो, ते तुम्ही ट्राय करू नका। याच्यासाठी बरंचसं ट्रेनिंग इम्पॉर्टंट असतं, त्यानंतरून एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट असतो। हां तुम्ही करू शकता तुमच्या रिस्कवरती, फक्त स्पीड लो ठेवा। माझी स्पीड फार एक्स्ट्रीम होती, तुम्ही पाहिलंच। सो या गोष्टींची काळजी घ्या करताना। आता मी नका करू म्हटलं आणि तुम्ही नाही केलं असं तर होणार नाही आहे। बघा तुमच्या रिस्कवरती तुम्ही करा। फाइनली बड़ी मशक्क़त के बाद एक अच्छा रास्ता मिल गया। आहा फिर से नीचे उतरना पड़ेगा। कहाँ से उतरा जाए? चलो वहाँ से कोशिश करते हैं। ओह हाँ संभाल लिया गुरु, संभाल लिया। दोन तास झालेत आपल्या राईडला सुरुवात करून आणि आता जरा भूक लागल्यासारखं झालं आहे। आय होप या गावात आलो आहे तर कुठेतरी कॅफे मिळेल किंवा कुठेतरी काहीतरी खाण्याची सोय मिळेल, बघूयात। ये जो रास्ते हैं दोस्तों, ये काम चल रहा है ना, तो ऐसे डाइवर्जन दिया है, तो ऐसे ख़राब रास्ते ख़त्म होने का नाम ही नहीं ले रहा है। और कैफ़े तो मिलना दूर की बात, यहाँ पे कुछ खाने के लिए भी मिल पाए बड़ी मुश्किल से, तो अच्छी बात है। दुंगती नॉर्थ, हिना, तबुक्सो, जेबोसो, डुमचेले। ओके, याच्यामध्ये हानलेचं नाव कुठेही नाही आहे। काल पँगॉन्ग लेकने बरीच मशक्कत करवली, आज हानले मशक्कत करवत आहे। हे बघा इथं तर म्हणजे रोड पण नाही आहे। ए बब्या सांभाळून रे बब्या। हां इथे तर रोड पण नाही आहे। ॲक्च्युली काय होतं आहे, आपण हाय अल्टिट्यूडला आहे, त्यामुळे ऑलरेडी श्वास कमी येतो। त्यातल्या त्यात आपण फेस मास्क घालून म्हणजेच बलक लावा घालून हेल्मेटचं वायझर ऑफ ठेवलं आहे, कारण खूप धूळ आहे। अजूनच श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळे दम लागतो आहे, बाकी काय नाही। फायनली 1 वाजता आपण येऊन पोचलेलो आहोत हानले गावामध्ये। 8:45च्या आसपास आपण जर्नीला सुरुवात केली होती आणि 1 वाजता आपण येऊन पोचलेलो आहोत। गुगल मॅप 5 तास दाखवत होतं, आपण साधारणतः 4-4.25 तासात ते कंप्लीट केलेलं आहे। मध्यभागी ॲक्च्युली नाश्त्याला थांबायचं होतं, पण काही थांबता आलं नाही कारण कुठे अवेलेबलच नव्हतं। सो आत्ता फायनली हानले गावात आलो आहोत, तर पाहूया तिथे कुठे काही सोय होते का। मिल्की वे कॅफे म्हणून आहे इथे, पण याला जायचं कसं? ओके सोपान
शुभ संध्याकाळ मित्रांनो. संध्याकाळचे 6 वाजलेत. अजूनही बराचसा उजाडलेला आहे. याचं कारण असं की इथे रात्र होण्यासाठी बराच वेळ लागतो, जे की मी तुम्हाला गेली 3-4 संध्याकाळ सांगतच आलेलो आहोत. इथे सूर्य मावळायला 7:30 ते 8 वाजतात. एनिवेज आपण मगाशी मिल्की वे कॅफेला थांबलो. तिथून थोडासा नाश्ता वगैरे केला आणि सरळ इथे हॉटेल रूमवरती आलो. जे झोपलो ते 5:30 वाजता उठलो आणि आत्ता अर्धा तास वगैरे झाला असेल उठून. वरती थोडाफार फेरफटका मारून आलेलो आहे. तर हानलेमध्ये थांबण्याचं रिझन असं होतं की हानले प्रसिद्ध आहे याच्या स्टार गेझिंगसाठी. आज बऱ्यापैकी आकाश उघडलेलं आहे. जर नशिबामध्ये असेल तर आपण स्टार गेझिंग करूयात. जर संध्याकाळी वातावरणात बदल झाला तर आपल्याला स्टार गेझिंग करता येणार नाही. जर स्टार गेझिंग झाली तर मी ती तुमच्यासमोर टाईम लॅपच्या माध्यमातून मांडेलच. अन्यथा पुन्हा कधीतरी आपण प्रयत्न करूयात. पुन्हा कधीतरी हानलेमध्ये येऊयात, खास करून स्टार गेझिंग करण्यासाठी. आणि थोडंसं मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडलंय. थोडासा ताप, थोडीशी सर्दी जाणवते. गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत त्यासाठी. कारण उद्या जिथं आपल्याला जायचं आहे तिथे थोडंसं फिजिकली आणि मेंटली फिट असणं फार महत्त्वाचं आहे. तर आजपासून त्याचं प्रिपरेशन चालू करतोय. उद्याचं उद्या बघूयात. तर संध्याकाळी जर काही नवीन गोष्टी घडल्या तर त्या मी तुमच्यासमोर मांडतोच. The next day. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन दिवसामध्ये. सकाळचे 8 वाजलेत जसं की तुम्ही बघू शकता आणि आम्ही निघालेलो आहोत हानलेवरून उमलिंगला करायला. वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल पास म्हणून ओळखला जातो उमलिंगला पास. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांनी डायरेक्ट पुढची स्क्रिप्ट कशी काय चालू केली. हा तर आम्हाला स्टार गेझिंग दाखवणार होता, तारे दाखवणार होता. तर त्याचं झालं असं की रात्री 10:30-11 वाजता अचानकपणे मौसम बदलला आणि आभाळाचं दृश्य बदललं. आता तुम्ही तो डायलॉग ऐकलाच असेल की पहाडों में मौसम का कोई भरोसा नहीं है जी. तर तसंच काहीसं झालं. रात्री मौसम बदलला आणि त्याच्यामुळे जे ढग होते ते भरून आले आणि स्टार काही आलेच नाही. टेलिस्कोपमधून पाहिले आम्ही, पण मग ते टेलिस्कोपमधून तुम्हाला दाखवण्यात म्हणजे ते दिसणारच नाही. पण मग फक्त आम्ही टेलिस्कोपमधून बघतोय, तुम्हाला दाखवण्यात मला काही असं तथ्य वाटलं नाही. त्याच्यामुळे ओके 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 ब्रदर, नीड हेल्प. सॉरी, यही है हाँ. मुझे लगा मैं भटक गया हूं. नहीं चलो हम भी चल रहे, चलो साथ में चलते. घ्यायचं ना सोबत. हां चलो. हां तर मग तुम्हाला ते दाखवण्यात काही तथ्य वाटलं नाही आणि विनाकारण म्हणजे आपली जी लेंथ आहे व्लॉगची तीही वाढवण्यात काही योग्य नाही. त्यामुळे मग स्टार गेझिंगचं तुमचं तर कॅन्सल झालं, पण आम्हाला टेलिस्कोपमधून जे काही पाहता आलं ते आम्ही पाहिलं. बाय द वे, हे राजस्थानचे दादा आहेत. त्यांना नुरबुल्लाचा रस्ता असं वाटलं की ते भटकले, पण हा नुरबुल्लाचाच रस्ता आहे. आणि ॲक्च्युली हे रस्ते जे आहेत ना, आत्ता आम्ही हे जे फिरतोय हे गुगल मॅपवर नाही आहेत, समजलं. बघा म्हणजे नुसतं वड भांडा असा कार्यक्रम चालू आहे. एनिवेज, काय करताय, मजा वगैरे येते ना तुम्हाला आत्तापर्यंत. आय होप तुम्हाला मजा येत असतील, व्लॉग आवडत असतील. ए भैया, हे रस्तं नाही रे बरोबर. नुरबुला म्हणून काय कुठून आणला बे. तर मित्रांनो, उमलिंगलाचा हा जो रस्ता आहे ना, हा तुम्हाला गुगल मॅपवरती नाही दिसणार. म्हणजे कुठलाच रस्ता दिसणार नाही उमलिंगलाचा. याचे उमलिंगलाला जायचे 2 रस्ते आहेत हानलेवरून, पण दोन्ही रस्ते तुम्हाला गुगल मॅपवरती दिसणार नाहीत. हे तुम्हाला इथे लोकल लोकांना किंवा आर्मीची मदत घेऊन त्यांना विचारणा करावी लागेल. आणि ती विचारणा केल्यानंतरून एवढे ट्रिकी रस्ते आहेत ना की ते तुम्हाला लक्षात ठेवणं फार अवघड जातं. सो थोडेसे लँडमार्क्स लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरतून चालत राहायचं. आता बघा, इथं रस्ता नाही आहे, ही जमीन कधी पण ढासळू शकते. ढासळलो की सरळ खाली, मग आजी मंगल भवन. एनिवेज, सो मला हे सांगायचं होतं की इथे जायला रस्ते नाही आहेत. बाकी तुम्ही तुमच्या रिस्कवरती या. ओके, से नो टू प्लास्टिक. येस, वी आर ऑलरेडी सेइंग नो टू प्लास्टिक. जागा चेकपोस्ट बंद आहे क्या भाई? बंद आहे. सो बघा, आता हे 2 रस्ते फुटलेत. जो रस्ता तुम्हाला चांगला वाटतो त्याच्यावरून जायचं, ज्याच्यावरती जास्त माती नसेल, दगडं नसतील असे.
कारण की इकडे काय आहे, गाडीला कुठल्याही प्रकारची मदत भेटणार नाही तुम्हाला जर गाडीला काही झालं तर. आणि तुम्हालाही काही झालं तर मदत सोडाच, मग काय संपलाच विषय. मग गाडीचं काय हो, तुम्ही ॲडजस्ट करसाल, पण तुम्हाला काही झालं तर कोण मदतीला येणार आहे. इथे बघा रस्त्यावर दूर दूरपर्यंत कोणी नाही आहे. है कोई है, नज़र आ रहा है तुमको? नहीं ना, फिर मेरी बात समझो ना, छोटी बच्ची हो क्या? अभी देखो गाड़ी का सस्पेंशन देखो कैसा काम करेगा. बघा आहे की नाही उमलिंगलाचा रस्ता टफ. इकडे सुद्धा सगळे डोंगर डोंगर डोंगर, इकडे सुद्धा सगळे डोंगर डोंगर डोंगर, आणि पाठीमागे सगळे डोंगरच डोंगर. ती समोर फक्त एक 4 व्हीलर चालली आहे. आणि त्या आरशात बघू शकता तुम्ही की समीर भाऊ आणि मागाशी जे राजस्थानचे भाऊ भेटले तेवढेच. म्हणजे आम्ही तिघं आणि ती एक 4 व्हीलर सोडली तर कोणीच नाही. सांगा येतं जर समजा तुम्हाला काही झालं तर कोण आहे बघायला. त्यामुळे अशा टेरेनमध्ये ना सोलो ट्रॅव्हल करू नका. त्या दादांना पण ॲड करून घेण्याचा उद्देश एवढाच होता की बाबा ते सोलो आहेत, उगाच काही त्यांना भीती वगैरे वाटली, काही दडपण वगैरे आलं तर उगाच घाबरून जायला नको त्यांनी एकट्याने. म्हणून थोडीशी सोबत असणं फार महत्त्वाचं आहे. आता तेवढाच त्यांना धीर होईल आपल्या सोबत असल्याने. एनिवेज बघा सगळीकडे डोंगरच डोंगर. हां, कुठल्या खेडेगावापेक्षा ही फिलिंग कमी नाही आहे आणि खेडेगावापेक्षा भारी पण नाही आहे. आता तुम्ही बघितलंत ना, तो रस्ता पण आपल्याला दिसत होता, पण आपल्याला माज नाही करायचा. आपल्याला सुखरूप तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि या गाडीला सुद्धा सुखरूप पोहोचवायचं आहे. कारण की ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम करते. तर विनाकारण उगाच माज करून गाड्या उडवण्यात काय अर्थ नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आहे ना अशा टेरेनवरती दम पण लागतो आहे हो. आता जसं जसं वरती चढत चाललो आहे ना तसं तसं दम लागत चाललं आहे. आत्ता आपण जवळपास एक 16,000 फूटवरती असणार आहे. आणि उमलिंगला जे आहे ते वर्ल्ड हायेस्ट टॉप आहे 19,000 फुटावरती. म्हणजे विचार करून घ्या. आता मात्र चढाई चालू झालेली आहे खरी. आणि पाठीमागचा जो 1 मिनटं होता तो टफ होता. तिथे कॅमेराला हातसुद्धा लावू शकत नव्हतो ऑन करण्यासाठी, म्हणून ऑन केला नाही. पण आत्ता वेळ भेटला म्हणून ऑन केला. व्हॉट अ फील. मज़ा आली. ये देखो अभी भी मज़ा आ रहा है नहीं क्या? अरे बाबा ये फॉग ने काम करना बंद कर दिया रे समीर. लवली. हे जे सस्पेन्शन फील देत आहेत ना गाडीचे, हे म्हणजे व्यक्तच होऊ शकत नाही मी. ये बात. आधीच एकतर सस्पेन्शनचं काम करून आलो होतो फ्रंट आणि बॅक दोन्ही. जो फील भेटलाय ना पूर्ण लडाख राईडमध्ये, ये बात. पैसा गेला पण नाद कंप्लीट केला. ओय 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 राजू प्यार ना करियो करियो दिल टूट जाता है. थंडी थंडी हवा सुटलेली आहे मित्रांनो. ओहो, आणि ती खूप सुंदर फील देत आहे. आत्तापर्यंत मी धूप धूप करत होतो, पण आत्ता मला थोडीशी हवेची गरज आहे. श्वास कमी पडणार आहे. ओय 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 ओय. करती का नात करती? हाँ, इसको ना मैंने बहुत प्यार से रखा है, बहुत संभाल के दिल से. मतलब ना इसको मैं किसी को चलाने नहीं देता, कुछ नहीं. बस मैं मेरे पास ही रखता हूँ, मेरे साथ ही रखता हूँ. आज तक इसको कभी किसी को हाथ नहीं लगाने दिया. तो ये भी मेरे से उतना ही प्यार करती है, कभी मुझे नाराज़ नहीं करती.
आई लव यू मेरी लाल परी, आई लव यू माय लाल परी। अभी वापस से चढ़ान आ गई। बघाय का, तिला थोडंसं प्रेमाचे 2 शब्द बोललो ना तर तिने मला पाय पण खाली नाही ठेवू दिला। ये ऐसी है मेरी लाल परी रे। ये रास्ते नहीं आसान, ये मंजिल नहीं आसान। परी श्रीकाम टेकडे के जज्बे को सलाम, परी श्रीकाम टेकडे के जज्बे को सलाम। उमलिंगला इथून 33 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता जसं जसं उमलिंगला जवळ येत आहे तसं तसं माझं मन भरून येतं आहे, कारण की ही एक वेगळीच फिलिंग आहे। सामान्य घरातला मुलगा आहे मी, सामान्य स्वप्न घेऊन पुढे पुढे म्हणजे वयाच्या जसं जसं वय वाढेल तसं तसं पुढे पुढे सरकत गेलो सामान्य स्वप्न घेऊन आणि हळूहळू ती स्वप्न पूर्ण करत गेलो। आज वर्ल्ड टॉप हायेस्ट माउंटेन पीकवरती जातो आहे, जे की आहे उमलिंगला। 19,000 फुटाच्या समरेषेवरती आपली बाईक आणि मी उभा असेल। आज अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, इमोशनल व्हायला होतं, पण मी इमोशनल होऊ नाही शकत, कारण की आपण वरती चढतो आहे आणि वरती चढत असताना थोडंसं मनावरती कंट्रोल असणं, इमोशन्सवरती कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे। पण जर तुम्ही सामान्य घरातून येत असाल आणि जर तुमचे असामान्य स्वप्न असतील ते मला असं वाटतं नक्कीच पूर्ण होऊ शकतात। बस तुम्हाला फक्त थोडीशी मेहनत करायची आहे आणि स्मार्ट वर्क करायचं आहे। बघा, मी हार्डवर्कला प्राधान्य देतो, पण मी जे माझ्या आयुष्यात फॉलो करतो ते म्हणजे स्मार्ट वर्क असतं। माझ्या याच्यामध्ये 40% फक्त म्हणजे शारीरिक मेहनतीचा प्रभाव असतो आणि जे उरलेले 60% ते मी फक्त आणि फक्त माझ्या मेंदूच्या जोरावरती काम करून ते मी म्हणजे जे माझे टार्गेट असतात ना ते कसे अचीव केले जातील याचा प्रयत्न करतो। तर माझा स्मार्ट वर्कवरती जास्त भरोसा आहे। तुम्हीसुद्धा स्मार्ट वर्क करून बघा। एनिवेज, मला ते स्मार्ट वर्क हार्डवर्क याच्याबद्दल नाही बोलायचं। सामान्य मुलाचे असामान्य स्वप्न पूर्ण होताना मी माझ्या डोळ्याने बघतो आहे। माझं आयुष्य कसं पुढे चाललं आहे हे सुद्धा मी पुढे म्हणजे उघड्या डोळ्याने पाहतो आहे। तर खूप भारी फिलिंग आहे, जाम भारी फिलिंग आहे। मी व्यक्त होऊ शकत नाही, मी प्रत्येक वेळेस म्हणतो मी व्यक्त होऊ शकत नाही। इवन मी लडाखला जेव्हा एंटर करत होतो ना तर सोनमर्ग किंवा जोजिलापर्यंत असं होतं, अरे यार ये तो अपने सह्याद्री में भी देखा है मैंने। कारण की मी तुम्हाला कायम उदाहरणं देत होतो बघा की सह्याद्रीमध्ये फिरा तर मग ते भीती वाटणार नाही, तर मला ती भीती वगैरे थ्रिल वाटत नव्हता। पण जसं आपण लेह क्रॉस केलं आणि हुंडर वगैरेला जायला सुरुवात केली, थांगला जायला सुरुवात केली, म्हणजे काय म्हणतात त्याला, शब्दच नाही माझ्याकडे, अशी थ्रिल आली, फिलिंग खूप भारी वाटली। घाबरलो नाही बघा, बिलकुल घाबरलो नाही, उलट एन्जॉय करत गेलो प्रवासाला। आणि आत्तासुद्धा उमलिंगला जायचं आहे, तर फिजिकली फिट आहे। त्याच्यानंतरून एवढ्या सगळ्या वातावरणात बदलत आलो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं टेम्परेचर, वेगवेगळं पाणी पित आलो, वेगवेगळं घरातलं जेवण जेवत आलो, तरीसुद्धा फिट राहिलो। व्यसन करू नका, फिट राहा, तुमची स्वप्न पूर्ण होतील याचं आश्वासन मी देतो। आणि कारण की मी स्वतः याचा काय म्हणतात त्याला साक्षीदार आहे की मी हे स्वप्न पूर्ण केलीत म्हणून। आपले मित्र बरेचसे पाठीमागे राहिलेत, नाही दिसत आहेत, आरशात दिसत आहेत, हां, तर मी स्वतः साक्षीदार आहे। एकच आयुष्य आहे, एका आयुष्यात सामान्य घरात जन्माला आलो, असामान्य स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण केली, याचा फार आनंद वाटेल। सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी नाही, कारण की आयुष्याला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेत राहून जर सगळी स्वप्न पूर्ण झाली तर मग मजा कसली ना, काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्यासुद्धा बऱ्या। पण पुरेपूर प्रयत्न करा की तुम्ही पाहिलेली सर्वच असामान्य स्वप्न पूर्ण होत आणि त्यासाठी मेहनत करा। बस एवढंच बोलेल मी, मला जास्त असं इंटेलेक्च्युअल साऊंड नाही करायचं आहे। मला फक्त जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं। आशा आहे की तुम्हाला माझं थोडंसं जे काही मी मोटिवेशनली बोललो ते तुम्हाला त्याच्यातून मोटिवेशन भेटेल। बाकी काय ना, तुम्ही दररोज उठता आणि तुमच्या स्वप्नांसाठी काम करता, हे फार महत्त्वाचं आहे। नाहीतर फक्त तुम्ही उठताय आणि आजचा दिवस घालवायचा म्हणून घालवताय, याला काय अर्थ नाही। स्वप्न बघा, पूर्ण करा।
मित्रांनो आता ना फक्त 2 मिनटं गोप्रोची बॅटरी बदलण्यासाठी थांबलो होतो. अक्षरशः हात फ्रोझन झाले हो. हे बघा इथे 4°C दाखवते. हे म्हणजे जवळचं आहे, इंजिनच्या जवळचं, जिथे हीट निर्माण असते ना, हीट गरम होतं इंजिन, ते म्हणजे 4 आहे. समजून जावं इथे -3, 4, 5 असेल, कारण की ऑब्वियसली इंजिन गरम असतं, इंजिनजवळ जास्त हे होतं आहे. अरे यार उगाचच गोप्रोची बॅटरी बदलायला घेतली असं वाटतंय, कारण की हात एकदम नंब पडला आहे. नम पडला आहे, नंब नाही नम पडला आहे. शब्दसुद्धा गोठतील की काय आता काय माहिती. अरे बापरे. BRO in service. We are always thankful to our Indian Army and BRO. Thank you. गाडी चढायला मागे ना शिट यार, जे फिंगर्स आहेत ना ते गेले कामातून. हे बघा ही फ्रेश स्नोफॉल आहे, काल रात्रीची असावी. हे बघा तिकडे बघा धुकंच धुकं. हे संकेत असतात याचे स्नोफॉलचे. तर जसं जसं वरती जाईल तसं तसं काय होतं काय सांगावं. अर्धा किलोमीटर लांब राहिलेलं आहे उमलिंगला पोहोचण्यासाठी आणि खूप सारा फॉग जमतो आहे माझ्या वायझरमध्ये. ॲक्च्युली फॉग डिफ्युजरसुद्धा मी बसवलं होतं, पण निसर्गापुढे फॉग डिफ्युजरसुद्धा काय करणार ना. बघू शकता तुम्ही आजूबाजूला फॉगच फॉग आहे, सॉरी स्नो आहे. पुढे काही दिसेना शक्य झालं आहे. 1 मिनटं, खूपच. अरे बापरे. फॉरेनर गेला. हां झालं, फॉग मिटलंय. ओ शिट. हां बापरे. ते बघा झेंडा प्यारा तिरंगा हमारा. हो शिट. हां अँड फायनली वी मेड इट टू उमलिंगला फायनली. हो गया आपका? ठीक है. इधर लगा दो साइड में. सध्या मी खूप इमोशनल आहे. 19,024 फुटावरती उमलिंगला पास आपण सर केलेला आहे. आय थँक्यू सो मच ईच अँड एव्हरी वन ज्यांनी मला या जर्नीमध्ये सपोर्ट केला. मी जास्त इमोशन नाही होऊ शकत या मुवमेंटला. वातावरण तसं नाही आहे, ते स्नोफॉलसुद्धा होतो रे. आय होप कॅमेरामध्ये स्नोफॉलसुद्धा कॅप्चर होत असेल. समीर भाई थँक्यू सो मच. समीर भाईचा सपोर्ट पण खूप म्हणजे खूप तगडा आला होता. जेव्हा आपली गाडी प्ले काउंट झाली होती ना, तेव्हा एक वेळी विचार केला काही 2 दिवस अजून काढू, बघा आपण हाईटवरती जाऊ. आणि आज 19,024 फुटावरती म्हणजे एव्हरेज बेस कॅम्पपेक्षा वरती आपली लाल परी. तिचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच ईच अँड एव्हरी वन. अरे गाड्या जाऊन अख्खं वाट लागली रे. अरे एवढा स्नो, बाप रे. आय होप तुम्हाला कॅमेरावरती दिसत असेल. खूप सांभाळून गाडी चालवावी लागणार आहे. अरे वातावरणात जायचंय का? काय करायचं, परत हाणलेला जायचं, कारण वातावरण खराब आहे खूप. तुम्ही सांगा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. नाही तुम्ही सांगा. तुमचा काय कॉल आहे, तुमच्या मनात सांगा. नाही मला तुम्ही सांगा. नाही तसं नाही, तुम्ही सांगा. मोठ्याचा प्रश्न नाहीये. हे सगळा अनुभव तुम्हाला आहे. नाही हे खतरनाक आहे खूप. मग काय युटर्न घ्यायचं? हो, कारण एव्हलाइन्स जर आला, आम्ही तेच एव्हलाइन्सचा इश्यू आहे. चला ओके. किंवा एक असं करू शकतो, वर कॅफेला थांबू शकतो 10-15 मिनिटं, वातावरण बघू शकतो. नाही ते झालं
रिटर्न जाऊ शकतो. तिथे खूप हे होतंय हो. आज कॅफेत मी बसलो ना, शांत झालतो. तुम्ही सांगा काय करायचं. चला वरती बघू. कुठे? वर. नाही तर जाऊ शकतो खाली. चला. स्नोफॉल कमी होईलच. हा चला, रिस्क घ्यायलाच लागेल. टाइम नको घालवायला. आयुष्यामध्ये हे सगळं अनुभवायला मिळणं हे सुद्धा फार कमी लोकांच्या नशिबी असतं आणि मी त्या कमी लोकांपैकी एक आहे. याचा आनंद आहे. जसं जसं खाली उतरतो ना तसं तसं कानाला थोडंसं बरं वाटतंय. वायझरमध्ये फॉग जमला आहे ना, त्यामुळे समोरचं काही दिसत नाही आहे. बट हां, इट्स क्लिअर नाव. अरे बाप रे, उमलिंगला तुम तो यार वाकई में कमाल निकले गुरु, कमाल निकले. उमलिंगला सर करणं हे खरंच एक आव्हानात्मक काम होतं. आणि अहो हा फक्त 24 वर्षाचा आहे हो. याची सुद्धा हिमतीला सलाम. बघा पुढे सगळं धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे. आणि त्यात अरे बापरे, गाडी चालवणं खूपच भयानक. खाली तर अजिबातच काही दिसत नाही आहे. रस्त्यावर पूर्ण पाणी, रस्ता सटकतोय. हा स्लिपरी झाला आहे रोड, त्यामध्ये स्नो पण पडते. तेव्हा फ्रेश स्नो. थांबून या स्नोचा मजा जर घेतला ना तर मग कायमचं इथेच थांबावं लागेल. वरती कधीच नाही जाता येणार ना, खाली कधी उतरता येणार. हां हेल्मेट वायझरसुद्धा लवकर क्लिअर होत नाही आहे, इतकं भयानक आहे. स्नो बघा मित्रांनो, स्नो बघा मित्रांनो, चारी बाजूला स्नो. आणि आपली गाडी चालली आहे. हे कधी काळी मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, पण आज सत्यात उतरलं. हां नो डाऊट याचं बऱ्यापैकी क्रेडिट मला जातं, कारण मी जितकी मेहनत घेतली आहे. सगळंच स्नो आहे. पाठीमागचा ब्रेक फेल झाला आहे. डेमचोकला चाललो आहे. डेमचोक इथून अजून 11 किलोमीटर आहे आणि पाठीमागचा ब्रेक फेल. हां बहुतेक ना आपण उतारावर होतो ना, तर माझा पाय कायम ब्रेकवर राहिला असेल आणि त्यामुळे त्यातला पंप संपला असेल. माईट बी जेव्हा बाईक थंडी होईल पुन्हा एकदा, तेव्हा तो परत एकदा वर्क करायला सुरुवात करेल. पण ब्रेक पॅड तर नवीनच आहेत, त्याच्यात काही इश्यू नाही आहे. फक्त ना हे अशा या रस्त्यांवरून मातीच्या पुढचा ब्रेक दाबला म्हणलं ना की थोडंसं त्रास होतो. पाठीमागच्या ब्रेकचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. ही जी नदी तुम्हाला दिसते आहे, ही नदी आहे इंडस रिव्हर. इंडस नदी आहे ही आपल्या भारत आणि चीनच्या बॉर्डरवरती आहे. आर्मीचे बंकर्स म्हणू शकता तुम्ही याला. त्याच्यामध्ये आपली आर्मी राहते. आपण मस्त सुखसोयीनियुक्त घरांमध्ये राहतो आणि आर्मी इथे राहते आपल्या देशाचे जवान आपल्या रक्षणासाठी. सांगा कसं आयुष्य काढत असतील, जे काही वर्ष काढायचे असतील 2-3 वर्ष, ते कसे काढत असतील. आणि इथे एकतर कोरडी थंडी पडते भयानकवाली, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे कॅम्प टाईप आहे त्यांचं आणि आपली आर्मी. हे बघा, हे आहे भारत आणि हे खाली उतरून गेलं की ते आहे चायना. कमालीची गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर आता आम्ही जे काही फिरतोय ते आपल्या भारतीय सेनेमुळेच. आणि आता तिकडून कोणाचा तरी गोळीच्या निशाण्यावर आम्ही असेलच की, कारण की तिकडे त्यांची आर्मी तैनात आहे, इकडे आपली. फायनली आम्ही डेमचोक गावाला बाय बाय बोललेलो आहोत. चायनाची बॉर्डर वगैरे पाहिली. तिथे फक्त फोटोग्राफी अलाउड आहे, व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला ते काही दाखवलं नाही. आणि असंही एवढं लांबून काही ते एवढं कॅप्चर झालं नसतं, पण बॉर्डरवर जाता आलं. त्याच्यानंतरून त्यांचं सैन्य आणि आपलं सैन्य कसं राहतं हेही पाहता आलं. तिथला इतिहास, खराखुरा इतिहास आर्मीच्या तोंडून जाणता आला, जो की मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की त्याच्याही काही बंधनं आहेत. खूप दिलखुलास पद्धतीने आणि मनमोकळ्या पद्धतीने आर्मीतल्या जवानांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. भाग्य समजतो मी याच्यामध्ये आमचं. आणि आता पुढे चाललेलो आहोत न्योमाच्या दिशेने. न्योमा या गावाचं अंतर इथून साधारण 100 किलोमीटरचं आहे, तर तेही कापायचं आहे. तर बघू आता कसं काय होतं इथे. न्योमावरून चाललो होतो, तर MS बारावाल्यांनी आवाज दिला. नमस्कार. फायनली भेटलो. हा, परत भेटलो. लेह मध्ये आम्ही बघितलं, पण तुम्ही कुठे दिसला नाही. हा 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 अच्छा. हो, लेहला भेटलो होतो. हो, चेस करत होतो आपण. हा हा हा. पुढे कुठेच दिसला नाही. तुम्ही म्हटलं काहीतरी रूट कुठे जाऊन आले तुम्ही? आम्ही पँगॉंगला गेलो, हुंडरला गेलो, लास्ट विलेज थांगला गेलो. त्याच्या तांग मिळत होता. हा हा. ब्लाइंड स्ट्राईक झाली. हो 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 हो. पण मग आम्ही सियाचीन बेस कॅम्पला. अच्छा अच्छा. आम्ही सियाचीनला नाही गेलो. मग इथे आता उमलिंगला आणि खारदुंगला वगैरे तर झालंच. आणि इकडे गेलो होतो डेमचोकला. ओके. हा हा, काय टेम्पलला चाललोच. डेमचोकला चाललेत. अच्छा. हा हा. PID कसा बघितलं. हा, खूपच सुंदर. चालेल. आज पण छान आहे. आणि ते हा 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 हा. आम्ही ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं. आवडलं थांग शेवट आहे. याची म्हणजे परफॉर्मन्स सोडत नसतील. नाही, बेस कॅम्प जो आहे त्यांचा ट्रेनिंग कॅम्प आहे त्यांचा. व त्या ट्रेनिंग कॅम्प पर्यंत अलाउ करत होते. झालं पुण्यावर ना. हो, पुण्यावर राहते. असतं आणि पण राईड करत होता. हा 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 हा. आपलं वय काय सर? मी विनायक आठवले. नाही, वय वय. आम्ही आता 55. अच्छा, ग्रेट ग्रेट ग्रेट. तरी तुम्ही एवढं ड्राईव्ह करताय. हा, तेच. चालेल. बाय बाय. ॲक्च्युली आपल्या रेअर ब्रेकचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे, पण एक दुसरा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, जो म्हणजे आपल्या टॉप बॉक्सचा. एवढ्या सगळ्या ऑफ रोडमध्ये आपल्या टॉप बॉक्सचे 2 स्क्रू तुटलेले आहेत म्हणजे ते पिचकले, प्लेटवरती आली, स्क्रू खाली राहिले. आता त्याचं काहीतरी नियोजन लावायचं आहे. तर आशा आहे न्योमामध्ये काही ना काहीतरी भेटूनच जाईल. पुन्हा एकदा ऑफ रोड सुरू, म्हणजे परत टॉप बॉक्सची वाट लागणार आहे. गाडी लागली रिझर्वला लागून 35 किलोमीटर आलेली आहे आणि आपल्याकडचा पेट्रोल साठा संपलेला आहे. तर इथून आय थिंक जवळपास 30 ते 40 किलोमीटर लांबवरती पेट्रोल पंप आहे. हे दोन्ही जेरिकॅन आज सकाळीच एम्प्टी केले होते. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की एखादं म्हणजे म्हणतो ना आपण की गाडी रिझर्वला असल्यानंतर किती किलोमीटर जाऊ शकते हे चेक करतात लोक सिटीमध्ये. मी अशा ठिकाणी चेक करतोय जिथे जर समजा हे अशी मस्ती करता फ्यूल गॅसला काही प्रॉब्लेम झाला ना, तर या सिच्युएशनमधून बाहेर पडता 8 दिवस जातील, एवढं मात्र नक्की. कारण की रॉयल एनफिल्डचा फ्यूल गॅस इथे येता 3-4 दिवस जातील. खतरनाक. आत्ता 45 किलोमीटरपर्यंत आलेला आहे. म्हणजे आय थिंक मी 35 किलोमीटरवर काहीतरी लास्ट शॉट घेतलेला. 10 किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि अजून इथून 15 किलोमीटर तरी न्योमा बाकी आहे. न्योमामध्ये फिलिंग स्टेशन कुठे आहे ते माहिती नाही, पण न्योमामध्ये कुठेतरी आहे. तर म्हणजे तेच एक लगभग 15-20 किलोमीटर चालली पाहिजे. जो होगा वो देखा जाएगा, पॅनिक होके मतलब नहीं. हाँ, मेरा तो रब रखा है जी, मेरा तो रब रखा है. तुम्हाला दाखवतो शॉट. डायरेक्ट रस्त्याचा क्रॉस गेलतो. मला दिसेना म्हणून मी थांबलो. माहिती दिसलं तुम्ही मला. चालू आहे शॉट, मी दाखवतो तुम्हाला नंतर. खतरनाक. काय? ब्रेक. हा, ब्रेकचा विषय होतोय ना. ब्रेक नाही लागला, डायरेक्ट रस्त्याच्या पलीकडे गेलो. पुढच्या ब्रेकवर कंट्रोल करायला गेलो, चाक वाकडं झालं. शॉट आलाय, मी दाखवतो तुम्हाला. चला जाऊ. 15 किलोमीटर. हो हो हो. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आणि गाडी आलेली आहे 60 किलोमीटरपर्यंत. जे बात. टँक वगैरे फुल करून झालेली आहे. आता जरा टॉप बॅक्सची विल्हेवाट लावतो जरा. अब भी ठीक करके देता हूँ वो, रुको.
नवीन भाई, मैं बोलूंगा अमृता को आप मिले थे, अगर हो सके तो मैं हम लोग आज नहीं रुकेंगे यहाँ पे, क्योंकि टॉप बॉक्स को थोड़ा वेल्डिंग करके आगे निकल चले जाएंगे। यहाँ पे कहाँ पे है फैब्रिकेशन? मुझे आइडिया नहीं है। अच्छा, ठीक है भाई, चलो ठीक है। अच्छा लगा आपसे मिलके। ठीक है, अगर आगे मुलाकात हुई तो फिर मिलेंगे। ठीक है, हो सके ना तो जल्दी काम हो तो ही निकलना, अदरवाइज रुक जाए। हाँ, नहीं तो रुक जाएंगे। पहाड़ों में हम लोग रात को ट्रैवल नहीं करेंगे। बहुत खराब है। आप कल मनाली आ रहे हो? मैं शोकर रुक रहा हूँ आज। हाँ, और फिर वहाँ से मनाली जा रहा हूँ। आप कहाँ पे रुक रहे हो आज? शोकर। आप उपसी जाओगे? नहीं, उपसी नहीं जा रहे, डेब्रिंग मत जाओ यार, शोकर पहुँच जाओ, बहुत है। अच्छा, ठीक है, बहुत हवा चलेगा। ठीक है। शोकर में रहेगा सब कुछ? अच्छा, मिल जाएगा। पहला स्टे आएगा द ड्रक रिसोर्ट। अच्छा, मेरा होटल है। अच्छा, वहाँ पे पूछ लेना, अगर वहाँ रूम होगा तो वहीं दिला दूंगा। ठीक है, चलेगा। ठीक है, थैंक यू। जाना है ना? हाँ। ये आदित्य भाई है, इन्होंने अपने गाड़ी का टॉप बॉक्स का काम कर रहा है। बहुत बहुत शुक्रिया आदित्य भाई, अगर ज़िंदगी रही तो फिर से मिलेंगे। मुलाकात होगी। येस, थँक्यू सो मच। थँक्यू। आता थोडा प्लॅनमध्ये चेंज केला आहे। ॲक्च्युली आपण न्यूमाला थांबणार होतो, पण न्यूमाला थांबायचं कॅन्सल केलं, कारण 4:15 वाजलेत आणि इथे संध्याकाळ 7, 7:30, पावणे 8 वाजता होते। मग जर आपण पुढे स्टेज करू शकतो तर वाय नॉट। आणि तुम्ही पाहिलंच असेल आपल्या टॉप बॉक्सचं कामसुद्धा 25 झालेलं आहे, ऑल ओके। सो आता आपल्याला दिल्लीपर्यंत जायचं तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना। तसं आपण महाराष्ट्रात पण जाऊ शकतो, पण दिल्लीत मी विचार करतो एक नवीन टॉप बॉक्स खरेदी करायचा। चुमूर, सोमरेरी, भुगा, डेब्रिंग। वातावरण खूप खराब झालं आहे ते बघा तिकडे, आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे ना। वातावरण खूप खराब झाल्यामुळे थंडी हवा फार सुटली आहे। मला हे पण माहीत नाही की माझा आवाज तुम्हाला येईल का नाही, एवढी भयानक हवा सुटली आहे। एनिवेज, आता सोकर म्हणून एक गाव आहे, तिथे स्टे करण्याचा विचार करतो आहे। बघूया स्टे वगैरे चांगला भेटतो आहे का तिथे। चांगला नाही, जसाही भेटेल तसं ॲडजस्ट करावं लागेल, कारण की तुम्ही बघू शकता ढग की खाली आलेत, कधी पण स्नोफॉल होऊ शकतो। आणि स्नोफॉल संध्याकाळच्या टायमिंगला झाला तर तो अनबिअरेबल होईल, कारण की तेवढे गिअर्स पण नाही आहेत आपल्याकडे। आपण फक्त सकाळच्या दृष्टिकोनातून सर्वाईव्ह करू शकू इतकेच गिअर्स आणले होते, कारण संध्याकाळी तर आपल्याला स्टे करायचा होता म्हणून। तर लवकरात लवकर सोकरला पोचणं फार गरजेचं आहे। वातावरण बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती खराब झाले, भयानक खराब। बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे बघा, बर्फ दिसत असेल कॅमेरात, आय डोंट नो, पण बर्फ पडायला सुरुवात झाली। मी बोललो होतो बर्फ पडणार म्हणून, आणि स्नोफॉल व्हायला सुरुवात। ते बर्फाचे जे छोटे छोटे गोळे आहेत ना, ते वायझरवर येऊन लागत आहेत, त्याच्यामुळे तर अजूनच भयानक। ते बघा पुढे, बघा पुढे तर दृष्टीहीन होत आहे सर्व। बघितलं मित्रांनो, मी एक 1 लेंथ फुल क्लिप ठेवली आणि त्याच्यातच वातावरण क्लिअर होताना तुम्हाला पाहायला मिळतं आहे बघा। ॲक्च्युली आता हे असं पास होतं आहे, तिकडे त्या साईडला चाललं आहे। आणि हा एक सोकर म्हणून लेक आहे, आणि या सोकर लेकच्या बाजूला जे गाव वसलं आहे त्याचं नाव आहे सोकर विलेज। आता आपला स्टे आज तिथे असणार आहे। वायझरवर सगळं पाणी बर्फाचं।